नमस्कार, मी सुवर्णा. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा इथल्या सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकण्यात येणार आहेत. या ट्विन टॉवर पाडण्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे. एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलेलं आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या 9 सेकंदात एपेक्स आणि सायन या नावाचे हे 2 टॉवर आहेत जे जमीनदोस्त केले जाणार आहेत. विशेष म्हणजे 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होणार आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर या परिसरात शेकडो मीटर पर्यंत धूळही पसरेल. मात्र या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायबर शीट्स सुद्धा बसवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षिततेकरता त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीने झाकण्यात आलंय. जमीनदोस्त होणारी देशातली ही पहिली उंच इमारत असेल. वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्ही दृश्य तुम्हाला या ट्विन टॉवर्सची दाखवतो आहोत. महाकाय असे ट्विन टॉवर जमीनदोस्त केले जाणार आहेत. साधारण 9 सेकंदात हे जमीनदोस्त होतील दोन्ही टॉवर. आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही महाकाय ट्विन टॉवर हे नियंत्रित स्फोटाद्वारे जमीनदोस्त केले जाणार आहेत. यासाठीची पूर्ण तयारी आता करण्यात आलेली आहे. गेले काही दिवस सातत्यानं याबद्दलचं नियोजन सुरू होतं. 32 मजली टॉवर्सचं हे पाडकाम अतिशय जोखमीचं काम होतं आणि या अनुषंगानं पूर्णपणे तयारी इथल्या प्रशासनानं, पोलिसांनी पूर्णपणे केलेली आहे. स्थानिक प्रशासनानं आजूबाजूची परिस्थिती, त्यावर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार केलेला आहे. पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक मागवण्यात आलेली आहे. एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन हे पाडकाम हाती घेणं आणि यशस्वी करणं याचं नियोजन आखलेलं आहे. अवघ्या 9 सेकंदामध्ये, काही ठिकाणी असं सांगितलं जातंय की एक साधारण 13 सेकंद लागू शकतात, पण 9 ते 13 सेकंदांमध्ये एपेक्स आणि सायन हे 2 30-32 मजली टॉवर्स पाडले जाणार आहेत. 32 मजली हे टॉवर्स कशा पद्धतीनं पाडले जातील याबद्दलची उत्सुकता सुद्धा देशभरातल्या नागरिकांच्या मनात आहे. मात्र नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले जातील, पाडले जातील. खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना या अनुषंगानं करण्यात आलेल्या आहेत. या ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो रिकामा केला गेलेला आहे. खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना यावेळेला प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढा सुरू होता. अनधिकृत बांधकाम होतं, त्याच्याविषयीचा हा लढा होता. त्या लढ्याला यश आल्यानंतर हे 32 मजली ट्विन टॉवर पाडण्याचा निर्णय झाला आणि आज पुढच्या काही मिनिटांमध्ये हे पाडकाम सुरू होणार आहे. नोएडाच्या 93A इथे हे सुपरटेक ट्विन टॉवर आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकण्यात येणार आहेत. नियंत्रित स्फोट म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्याचं नियोजन कसं असतं, त्याची तयारी कशी असते, या सगळ्या विषयी गेले काही दिवस सातत्यानं आपण बोलतो आहोत आणि त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. 2:30 वाजताच्या दरम्यान हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी तयारी सुरू होईल अशी माहिती मिळते. अवघी आता 25 मिनिटं उरलेली आहेत. हे दोन्ही महाकाय 32 मजली ट्विन टॉवर पाडण्याच्या संदर्भात ज्या काही हालचाली आहेत त्या पुढच्या 25 मिनिटांमध्ये होत आहेत. हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले जाणार आहेत आणि याबद्दलची जी सगळी तयारी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं केली जात होती. या परिसरात राहणारे जे लोक आहेत, ज्या आजूबाजूच्या इमारती आहेत त्या रिकाम्या केल्या गेलेल्या होत्या. यासोबतच इथल्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ पसरू नये, म्हणजे या दोन्ही टॉवर्सना जमीनदोस्त केल्यानंतर धूळ पसरू नये यासाठी आजूबाजूच्या इमारतींवर फायबर शीट्स टाकण्यात आलेल्या आहेत. यासोबतच इथल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढिगारा सगळा हा राहू नये या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न केले जात होते. ज्यादा है, थोड़ी ज्यादा है, ऐसे में यहाँ से लोग देख सकते हैं, अपने कैमरे में कैद कर सकते हैं. यहाँ तक लोगों को रहने की अनुमति है. अब चलते हैं मेरी सहयोगी ऋतिका के पास, कुछ और जानकारी आप तक पहुंचाएंगी. ऋतिका, ओवर टू यू. हे
एडिफाय इंजिनिअरिंगला ट्विन टॉवर पाडण्याचं काम देण्यात आलेलं आहे, पण फक्त एडिफाय इंजिनिअरिंग हे काम करणार नाहीये, तर त्याच्या बरोबरीने एनडीआरएफच्या टीम्स असतील, पोलिसांची 500हून अधिक तुकडी या कामाकरता आजूबाजूच्या गोष्टी नियंत्रित करण्याकरता तैनात करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्याला या सगळ्याविषयी, या पाडकामाविषयी अधिक माहिती देत आहेत। बघूयात। राजधानी दिल्लीच्या नजदीक असलेल्या ट्विन टावर म्हणजे नोएडामधील ट्विन टावर आज दुपारी 2:30 वाजता ब्लास्ट होणार आहे। त्यापूर्वी जर बघितलं आपण समोर हे ट्विन टावर दिसत आहे, एक 29 मजल्याचं आहे आणि दुसरं 32 माळ्याचं आहे। या दोन्ही टावरला जवळपास 3500 किलो स्फोटकाद्वारे आज धराशायी करण्यात येणार आहे। सध्या दुपारी 2:30 वाजता एका बटनद्वारे ही धराशायी करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडीला, हा जो संपूर्ण परिसर दिसतोय 400 मीटरचा, म्हणजे आजूबाजूच्या बिल्डिंग जर बघितलं, सुपरटेकची जी एक बिल्डिंग दिसली, त्यानंतर पार्श्वनाथची बिल्डिंग, ह्या दोनही बिल्डिंग खाली करण्यात आलेल्या आहे। तिथल्या प्रत्येक इथली जी तयारी आहे ती सगळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अवघ्या 9 ते 13 सेकंदामध्ये हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले जातील। आपण या संदर्भातला आढावा सातत्यानं घेत आहोत। आमचे प्रतिनिधी याबद्दलची माहिती, क्षणाक्षणाची माहिती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत। हे महाकाय ट्विन टॉवर जमीनदोस्त केल्यानंतर जो काही ढिगारा मातीचा उरणार आहे, जो काही ढीग असेल, जे काही डेब्रिस असेल, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही दिवस जाणार आहेत। या अनुषंगानं सुद्धा पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। याबद्दल सातत्यानं कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जाव्यात याबद्दलचं नियोजन केलं जात होतं, त्याची प्रात्यक्षिकं सुरू होती। नक्की या संदर्भातला अजिंक्य एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, ती बघूयात। इस चीज़ को लेके कोई डर या खतरा नहीं है। उसके पीछे एक ये भी कारण है क्योंकि इस बिल्डिंग को गिराने की प्रक्रिया पिछले 8-10 महीनों से चल रही है और कहीं ना कहीं इतनी सारी एजेंसीज लगी हुई हैं। उन्होंने आसपास की सारी सिक्योरिटी, सारी जो बिल्डिंगें हैं, वो जो उनको लग रहा था वो खाली भी करवा दी हैं, आदमी भी भेज दिए हैं, उनका सामान भी निकलवा दिया है और इनके जो आसपास की जो बिल्डिंग है, इनके पिलर की भी मेंटेनेंस भी तक भी उन लोगों ने की है। तो मुझे नहीं लगता कि कोई खतरा होना चाहिए। इंडिया में अपने आप में ये पहला केस है जहाँ पर इतने बड़े टावर को गिराया जाना है। तो एक ऐतिहासिक ध्वस्तीकरण है जिसको कोई भी देखना चाहेगा कि भाई किस तरीके से इसकी तैयारियां की गई हैं, कैसे आसपास की सोसाइटीज़ हैं उनको किसी प्रकार का कोई खतरा तो नहीं है। हालांकि प्रशासन ने पूरी सोसाइटी जो बिल्कुल उसके साथ लगी हुई हैं उनको खाली करा लिया है। तो सिक्योरिटी का पूरा ध्यान रखा जा रहा है और जैसा बताया जा रहा है कि बिल्डिंग गिरने के बाद इसका मलबा कहीं फैलेगा नहीं, उसी पॉइंट पर सारा मलबा गिरेगा। तो ये अपने आप में देखने लायक है। बहुत ही डिफरेंट सा एंड अलग सा एक्सपीरियंस रहने वाला है। लोग काफ़ी इस बात को सोच भी रहे थे कि जो अगल बगल लोग रहेंगे, जब ये ऑर्डर आया था कि ये कैसे होने वाला है, क्योंकि बहुत सारा मलबा उड़ेगा और बहुत वैसे ही पोल्यूशन की इतनी प्रॉब्लम है नोएडा में, तो हम लोग यही सोचे थे कि कैसे होने वाला है। बट काफ़ी अमेजिंग है कि इन लोग ने इतना अच्छा इनोवेटिव तरीका निकाला है कि सारा इतना प्रोसेस किया है कि पूरा कपड़ा लगाया है एंड सुना है काफ़ी स्प्रिंकलर्स वगैरह भी लगाए हैं ताकि वो डस्ट बैठ जाए। पहले तो कभी नहीं हुआ है, बट करप्शन के अगेंस्ट अगर ऐसा हो रहा है तो अच्छा है। और लोग और जो भी अगर आगे बिल्डर्स के लिए भी एक अच्छा लेसन है कि बाद में कभी वो इस तरह से वो नहीं करेंगे, गलत वे में नहीं बनाएंगे बिल्डिंग्स को। ज्या पद्धतीने या ट्विन टॉवरचं पाडकाम होणार आहे त्याच्याविषयीची उत्सुकता आहे। काहींना दिलासा सुद्धा मिळतोय की अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई होते आहे आणि काही जण याबाबत उत्सुक आहेत की हे ट्विन टॉवर कसे पाडले जातील, कमीत कमी आजूबाजूच्या परिसराचं नुकसान होईल याकडे लक्ष दिलं गेलेलं आहे। मलबा वेगवेगळ्या पद्धतीने आजूबाजूला न उडता तो तसाच्या तसा खाली कसा बसेल या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत आणि त्याचंच काम ही इंजिनिअरिंग कंपनी करणार आहे। तो एक
मूळ मुद्दा असणार आहे की सगळीकडे हे बांधकाम पसरू नये, पडू नये, पडलं तर इतर बिल्डिंग्सना त्याचा त्रास होऊ नये, तसंच्या तसं ते बांधकाम खाली पडावं. एक 32 मजली इमारत आहे आणि दुसरी 29 मजली. सेयान ही इमारत 29 मजली आहे आणि एपेक्स ही इमारत 32 मजली असं कळतंय. बरं, आपण सध्या या दृश्यांमध्ये ज्या गोष्टी पाहतो आहोत, पूर्णपणे याचं नियोजन जे आहे ते प्रशासनातर्फे केलं गेलेलं आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या तिथं उपस्थित आहेत, ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आलेली आहे. ही इमारत जमीनदोस्त केल्यानंतर जो ढिगारा असणार आहे मातीचा, तो सगळा हटवण्यासाठी तब्बल 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो आणि या टॉवरमधनं जे काही लोखंड मिळेल, म्हणजे ज्या ढिगाऱ्यामध्ये जे काही लोखंड असेल ते विकून त्याचे पैसे सुद्धा घेतले जाणार आहेत. आणि सातत्यानं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून हा ट्विन टॉवर पाडला जावा यासाठी अनेक नागरिकांनी लढा पुकारलेला होता, तक्रार केलेली होती बिल्डरच्या विरोधात. भ्रष्टाचार आणि नियमांचं उल्लंघन करून हे ट्विन टॉवर्स उभारण्यात आले होते असं इथल्या नागरिकांनी, ज्यांनी तक्रार केली, त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळेच आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे ट्विन टॉवर जे आहे ते आता जमीनदोस्त केलं जाणार आहे. मात्र हे ट्विन टॉवर उभारण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा खर्च झालाय असा एकंदरीत अंदाज वर्तवला गेलेला आहे. आणि 800 कोटी रुपये जो खर्च यासाठी झाला, हा खर्च आता हे जे ट्विन टॉवर्स आहेत जमीनदोस्त केल्यानंतर कशा पद्धतीनं नंतर उभारला जाईल, किंवा ज्या लोकांनी या इमारतींमध्ये, या टॉवर्समध्ये घरं घेतलेली होती, त्यांना नेमकं आता त्यांच्या पदरी काय पडणार असे अनेक प्रश्न आहेत. खास कंट्रोल रूम तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे या दोन्ही ट्विन टॉवर्स जमीनदोस्त केल्याच्या आधीची नियोजनाची प्रक्रिया, जमीनदोस्त केल्यानंतर ज्याचं नियोजन करायचंय तो सगळा भाग, यासाठी कंट्रोल रूम खास करून जी आहे ती उभारण्यात आलेली होती. आणि ही कंट्रोल रूम जी आहे ती मोबाईल कंट्रोल रूम आहे. काही अंतरावर, काही मीटर अंतरावरच ही कंट्रोल रूम आहे. आणि या कंट्रोल रूमच्या माध्यमातून या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्याच्यावर अतिशय बारीक नजर ठेवली जाते. आजूबाजूच्या परिसरात 3 रुग्णालयं आहेत आणि या 3 रुग्णालयांमधले तब्बल 300 बेड्स सुद्धा रिझर्व्ह केले गेले जर काही अनुचित घटना घडली तर. पण या अनुचित घटना घडू नयेत यासाठीचे सगळे शक्य ते सगळे प्रयत्न प्रशासनातर्फे आणि पोलिसांकडनं केले गेलेले आहेत. हे ट्विन टॉवर आपण बघतोय, आजूबाजूला गर्दी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. हे ट्विन टॉवर पाडणार याची चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सगळ्या प्रसार माध्यमांवर आपल्याला दिसतेय, ऐकायला मिळतेय. आणि त्यामुळे अनेक जण बघायला सुद्धा आलेले आहेत कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून हे ट्विन टॉवर पाडले जातात, त्याची उत्सुकता आहे. म्हणून खूप गर्दी आजूबाजूला आपल्याला बघायला मिळते, पण खूप लांबवर ही गर्दी आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे ट्विन टॉवर जमीनदोस्त केले जात आहेत. बांधकाम या ट्विन टॉवरसाठी बांधकामाचे सगळे नियम पायदळी तुडवले गेलेले होते आणि हे सगळे नियम पायदळी तुडवत हे दोन्ही टॉवर्स उभारले गेल्याचं समोर आलेलं होतं. सुपरटेक बिल्डर कडून टॉवरचं बांधकाम झालं होतं. एक टॉवर 29 मजली ज्याचं नाव सेयान आणि दुसरा एपेक्स 32 मजली. 32 मजल्याचा टॉवर पाडण्याचं देशात पहिलंच हे काम आहे. हे पाडकाम पहिल्यांदा होत आहे, 32 मजल्याचा टॉवर पाडण्याचं काम. कारवाई दरम्यान परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. जवळपास 5000 नागरिकांना या परिसरातल्या स्थलांतरित करण्यात आल्याचं समजतंय. सुरक्षित स्थळी त्यांना नेलं गेलेलं आहे. आणि फक्त नागरिकांनाच नाही तर यामध्ये अनेक जे पाळीव काय म्हणूया आपण जनावरं आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवलं गेलेलं आहे. ड्रोन उडवण्यावर बंदी घातली गेलेली आहे. भटक्या कुत्र्यांना सुद्धा तिथून स्थलांतरित करण्यात आलंय. परिसरातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना तिथून हलवलं गेलंय. 80,000 टन मलबा पाडकाम झाल्यानंतर तयार होणार आहे. आणि जसं अजिंक्य सांगत होता, तो मलबा उचलण्याकरता पुढचे काही दिवस लागणार आहेत. 80,000 टन मलबा निर्माण होणार आहे हे ट्विन टॉवर पाडल्यानंतर. ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. ही नोएडा परिसरात गर्दी जमलेली आहे. ट्विन टॉवर पाडण्यासाठी बघायला आलेली ही सगळी लोक आहेत. आजूबाजूच्या परिसरातली लोक आहेत. ज्या ठिकाणी हे पाडकाम होतंय त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आलंय. पण नेमक्या
ह्या ट्विन टॉवरचं पाडकाम कसं होणार आहे ते बघायला आलेले अनेक नागरिक आपल्याला इथे दिसत आहेत. ही दृश्य जरी आता आपल्याला दिसत असली तरी या टॉवर्सच्या खूप लांब वरून घेतलेली ही दृश्य आहेत. हा सुवर्ण, आपण थोडंसं प्रेक्षकांना सांगूया की नियंत्रित स्फोटाद्वारे कशा पद्धतीनं हे दोन्ही टॉवर्स जे आहेत ते पाडले जातील. जवळपास 3700 किलो स्फोटक ही या ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी, जमीनदोस्त करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत आणि जवळपास 7000 छिद्र यासाठी या टॉवर्सच्या पिलर्सना पाडण्यात आलेली आहेत. या छिद्रांमध्ये ही स्फोटकं बसवली जात आहेत, म्हणजे बसवली गेलेली आहेत आणि या अनुषंगानं 20,000 सर्किट्स सुद्धा बसवले गेलेले आहेत, जे नियंत्रित स्फोटाद्वारे या इमारती, या टॉवर्सना जमीनदोस्त करू शकतील. आणि कशा पद्धतीनं हे होणार आहे हे आपण आता थोड्याच वेळात बघणारच आहोत. आता अवघ्या 15 मिनिटांमध्ये हे दोन्ही महाकाय टॉवर्स जे आहेत ते जमीनदोस्त केले जातील. पण ही जी माहिती आहे, ज्या पद्धतीनं नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले जातील, हे कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे. याचं तंत्रज्ञान नेमकं कसं आहे, ज्या कंपन्यांना या सगळ्या गोष्टींची जबाबदारी दिली गेलेली आहे, या कंपन्या नेमकं कशा पद्धतीनं हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त करणार आहेत, आजूबाजूच्या परिसरातल्या इमारतींना, आस्थापनांना कोणत्याही प्रकारचा धक्का पोचू नये, त्यांचं कोणतं नुकसान होऊ नये, या अनुषंगानं हे दोन्ही टॉवर्स पाडले जाणार आहेत. त्याबद्दलचं नियोजन गेले काही दिवस सातत्यानं सुरू होतं आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की जवळपास 5000 रहिवाशांना, जे या दोन्ही टॉवर्सच्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये किंवा घरांमध्ये राहत आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आणि ॲडिशनली आपण जर बघितलं तर तब्बल 3000 वाहनं, 150 ते 200 पाळीव प्राणी यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी आता नेलं गेलेलं आहे. खरंय. अत्याधुनिक स्फोटक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे टॉवर्स पाडले जाणार आहेत. असं कळतंय की शॉक ट्यूब्स आणि इलेक्ट्रिक डिटोनेटर्स त्यासाठी वापरले जाणार आहेत आणि नियंत्रित पद्धतीनं ते वापरून मग हे टॉवर उभेच्या उभे पाडले जाणार आहेत. आपण काही प्रतिक्रिया येत आहेत त्या बघूयात. देखिए, वो तो डिमोलिशन से जो नुकसान हो सकता है, आई थिंक जो अथॉरिटीज़ हैं और जिस एजेंसी को दिया है, सुप्रीम कोर्ट मॉनिटर कर रही है, तो जो हमारी टेक्निकल टीम्स हैं और वो उन लोगों ने मेरे ख्याल पूरा इंतजाम किया है, तो आई बिलीव कि ज़्यादा नुकसान नहीं होना चाहिए. ऑफ कोर्स जो एनवायरनमेंटल इम्पैक्ट है वो तो होगा ही होगा, लेकिन जब आपको इस तरह के मेजर्स लेते हैं तो थोड़ा तो नुकसान सहना पड़ता है. लेकिन आई बिलीव कि जो आसपास की बिल्डिंग्स है या वो है, उनको तो शायद नुकसान नहीं होगा, क्योंकि काफ़ी दिन से ये काम कर रहे हैं और इन्होंने इसमें मतलब जो हमारी CBRI की टीम है और काफ़ी बाहर की एजेंसीज भी हैं, तो आई थिंक कि ज़्यादा नुकसान नहीं होना चाहिए. इंडियन वेलफेयर एसोसिएशन ने इलाहाबाद हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक इस बैटल को लड़ा एंड फाइनली ये ऑर्डर पास हुआ जो सुप्रीम कोर्ट ने कंफर्म किया, और वो ऑर्डर फाइनली आज शेप ले रहा है. ये लैंडमार्क ऑर्डर है. आज तक सुप्रीम कोर्ट की हिस्ट्री में ऐसा ऑर्डर नहीं पास हुआ. इंडिया में ऐसे डेमोलिशन कभी हुए नहीं जहां पे पूरे 260 फ्लोर के टावर को डिमोलिश किया जाए. तो ये बहुत बड़ी जीत है, बहुत बड़ा संदेश है बिल्डर और नोएडा अथॉरिटी पे कि इस तरह की जो इलीगल एक्ट्स हो रही हैं ये नहीं होनी चाहिए. ये सरासर एक कल्यूजन और एक माफिया का ही रिजल्ट है जिसकी वजह से इतना बड़ा टावर बन सका. फंड का जो मामला है, बिल्कुल जिन लोगों ने उन टावर में पैसे लगाए हैं, नाउ दे आर उनको इंटाइटल्ड हैं रिफंड लेने के लिए. सुप्रीम कोर्ट एक मैकेनिज्म ड्रॉ कर रखा है जिससे सुप्रीम कोर्ट है 1 करोड़ रुपए का किटी भी अभी आया है और धीरे धीरे प्रोराटा बेसिस पे पैसे रिफंड होंगे बायर्स को. तो बायर्स निश्चिंत ना रहें, ये स्लो है प्रोसेस बट डेफिनेटली पूरा होगा. 2006 में हमने अपना फ्लैट बुक किया था. जब बुकिंग के टाइम में जो हमें ब्रोशर्स दिए थे, जो प्रोमिसेस किए थे, तो जो हम 2010 में यहाँ पर आए, अपना फ्लैट रजिस्ट्री का टेक ओवर किया, तो देखा कि बहुत ही बुरी हालत है. जो प्रॉमिस किए थे उसकी तो 10% भी जो फैसिलिटीज़ नहीं दी जा रही हैं. उसके अलावा जहाँ पर ये ग्रीन, जहाँ ये 2 ट्विन टावर बनाई जा रही हैं अभी, वो ग्रीन एरिया था और बड़ा प्लेग्राउंड था. जब हमने ये फ्लैट्स खरीदे थे, ये सबसे कॉस्टली सोसाइटी थी. सबसे छोटा फ्लैट 1 करोड़ का था और बड़े फ्लैट्स जो थे 2 करोड़ तक भी थे. बट जब हमें ये पता चला कि ये यहाँ पर 2
टावर बनाई जा रही हैं वो भी 40 स्टोरी की बनाई जा रही हैं, तो हम स्टैब्लिश्ड हो गए कि ये तो एक गीता कॉलोनी बन जाएगी, हम रहना दुर्लभ हो जाएगा, हर तरह के आदमी होंगे, जहाँ जो रास्ता है उस पर ऐसी छोटी छोटी सड़क हैं तो उन पर इतना आदमी घूमेगा तो एक दूसरे के ऊपर चढ़ा करेंगे। तो इसलिए हमने ये डिसाइड किया कि इसको रुकवाना चाहिए। उस रुकवाने के लिए हमने सुपर टैक्स से पहले कोशिश की। उन्होंने हमें बताया कि ये एक सेपरेट प्लॉट है, जहाँ आपकी टावर्स बनी हुई हैं वो सेपरेट प्लॉट है और जहाँ ये 2 टावर बनी है वो सेपरेट प्लॉट है और सेपरेट प्रोजेक्ट है, इसलिए आपकी सोसाइटी से कुछ नहीं लेना देना होगा। लेकिन तथ्य इसके बिल्कुल अलग थे। क्योंकि वो बाद में पता लगा, हमने जब पुलिस को कंप्लेंट की तो पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया नोएडा अथॉरिटी से प्लस बिल्डर से। जब उनसे लिखित आ गया तो उन्होंने कहा कि ये एक ही प्लॉट है और एक ही प्रोजेक्ट है। उसके बाद में फिर हमने नोएडा अथॉरिटी से नक्शे मांगे, उन्होंने नोएडा अथॉरिटी ने नक्शे बना कर दिए। बिकॉज दोनों सुपर बिल्डर में और अथॉरिटी में बिल्कुल 100% नेक्सस था। थोड़ा घना भी नेक्सस होता तो शायद हम तोड़ लेते, लेकिन क्योंकि 100% नेक्सस था नीचे से लेकर ऊपर तक, तो इसलिए हम उसको नहीं तोड़ पाए। 1 साल तक जब हम पूरी कोशिश किया तो जब हमें कुछ हाथ नहीं मिला तो हमने डिसाइड किया कि अब हम हाई कोर्ट में जाना चाहिए, तभी हमें कुछ रिलीफ मिलेगा। और 2012 में हम हाई कोर्ट में चले गए। काही रहिवाशांच्या या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, ज्यांनी या ट्विन टॉवर्समध्ये फ्लॅट खरेदी केलेले होते। आपल्यासोबत खूप मोठा धोका झाल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र नियंत्रित स्फोटाद्वारे हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त आता काही अवघ्या मिनिटांमध्येच केले जाणार आहेत। याबद्दलचीच थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत सध्या आर्किटेक्ट शिरीष बर्वे सर आहेत फोन लाईनवरनं। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। शिरीष सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। देशातला कदाचित इतके मोठे टॉवर्स पाडण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल। अर्बन आर्किटेक्चरमध्ये हे पाडकाम करण्याबाबतीत काही टेक्निक आहे, काही तंत्रज्ञान आहे स्पेसिफिक, त्याबद्दल सुरुवातीला प्रेक्षकांना काय सांगाल? मला असं वाटतं की जे पाडण्याबद्दलचं जे काही डिसिजन आहे ते घेतलं गेलेलं आहे, त्यासाठी खूप तांत्रिक लेवलला खूप मोठे टेक्नॉलॉजिकली साऊंड लोक याच्यामध्ये काम करतायत। त्यामुळे मी याच्यावरती काही प्रकाश टाकणं मला योग्य वाटत नाही, पण यासाठी प्रशासन गेले 6 महिने काम करत आहे। त्यामुळे त्यांनी याच्यावरती पूर्ण योग्य काळजी घेतलेली असेल, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना, इमारतींना कोणताही धोका होणार नाही याची सगळ्यांनी खात्री बाळगावी आणि त्या दृष्टीने सगळी सेफ्टी मेजर्स त्यांनी घेतलेले आहेत। परंतु मूळ मुद्दा असा असतो की कॉज आणि इफेक्ट, की आता जर हा इफेक्ट आहे तर याचं कॉज काय। तर या मागचं जर एमराल्ड कोर्टचे हे जे 2 ट्विन टॉवर्स पाडले जात आहेत, हे काही एका दिवसामध्ये उभे नाही राहिलेले। त्याची एक प्रक्रिया फॉलो केली जाते, त्याचे प्लॅन अप्रूव्ह केले जातात। नोएडाने याचे प्लॅन अप्रूव्ह केले असतील, ह्याच्यामध्ये सगळी सिस्टीम इन्व्हॉल्व असते, बिल्डर असतात आणि कसं असतं की मूळ जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांची फसवणूक करून त्यांनी हे 2 टॉवर जे आहेत ते बांधायला घेतलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने एक लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे की तुम्ही काही करून लोकांच्या विश्वासघात करू नका। त्यांनी ज्या भावनेने तुमच्याकडे ही जागा घेतलेली आहे, घरं विकत घेतलेली आहेत आणि काय होतं की मग बिल्डर अधिक लोभापायी अधिक एरिया कसंही करून मंजूर करायचा, त्याला पूर्ण सिस्टीम त्यांना सपोर्ट करत असते आणि अशा वेळेला अशा ट्विन टॉवर बांधले जातात आणि हे बांधले जात असताना योग्य वेळेला त्याची कारवाई केली असती तर हे नसतं झालं। मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने ह्या माध्यमातून एक सुंदर एक मेसेज दिलेला आहे, एक लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे, एक स्ट्रॉंग ऍक्शन घेतलेली आहे आणि सर्व डेव्हलपर्स, बिल्डर्स, आर्किटेक्ट आमच्यासारख्यांना एक धडा दिलेला आहे किंवा तुम्ही काही कराल तर नॉनसेन्स वोंट बी टॉलरेटेड। हा जो एक मेसेज गेलेला आहे ना, खूप चांगला आहे आणि आजच्या तारखेला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या डेव्हलपर्सला हा एक मेसेज जाणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं। शिरीषजी, याआधी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असे इतक्या मोठ्या उंचीचे म्हणजे 32 मजली 29 मजली इतके टॉवर उभेच्या उभे असे पाडले गेलेत का? असं काम झालंय का कधी? नाही, महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की भारतामध्ये कुठल्याही इलिगल बिल्डिंग वरती अशी कारवाई केली गेलेली आहे। मला सुद्धा प्रोफेशनमध्ये 35 वर्ष झाली, परंतु 35 वर्षामध्ये अशी इतकी मोठी इमारत कुठे पाडली गेली आहे असं उदाहरण नाही। आणि सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये दखल घेऊन एक चांगला जजमेंट दिलं की ज्यामुळे जे चांगले अधिकारी आहेत की ज्यांना असे काही ऍक्शन घ्यायचे आहेत तर त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा सपोर्ट आहे की जो एखाद्या आयएस अधिकाऱ्याला एखादी इलिगल बिल्डिंग पाडायची आहे तर त्याला त्याच्यासाठी खूप एक मोठं लँडमार्क जजमेंट ठरेल, एक खूप मोठं सपोर्टिंग जजमेंट ठरेल।
शिरीषजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आपण कॉज आणि इफेक्ट बद्दल म्हणालात, म्हणजे कारण आणि परिणामांच्या बाबतीत तर आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, आता हे टॉवर्स पाडलेही जातील, पण या पुढच्या काळात ज्या बांधकामांना मान्यता दिली गेलेली नव्हती, अनधिकृत बांधकामं होती, येत्या काळात त्यांच्याबद्दल पण अशाच पद्धतीनं पाडकामं केली जाणार का, असा देखील प्रश्न विचारला गेला. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अर्बन आर्किटेक्चरच्या दृष्टीनं हे कितपत महत्त्वाचं आहे किंवा योग्य आहे किंवा अयोग्य आहे? हे असं हे घडायला पाहिजे होतं, हे खूप पूर्वी घडायला पाहिजे होतं. मी या एमेराल्ड कोर्टच्या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी हे खूप बोल्ड स्टेटमेंट सिस्टीमच्या विरुद्ध जाऊन कोर्टामध्ये दाद मागणं, कारण कुठल्याही बिल्डरच्या विरुद्ध दाद मागून त्याला कधी आतापर्यंत न्याय मिळाला तर ऐकवत नाहीये. मला असं वाटतं की हे सुप्रीम कोर्टाने खूप चांगलं जजमेंट दिलेलं आहे. आणि कसं आहे ना की लोकांचं एक धारिष्ट्य वाढवलं, यामुळे खूप लोक पुढे येतील. आणि अशा ही पहिली केस नाहीये, एकट्या नोएडामध्ये अशा असंख्य केसेस असतील, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा खूप केसेस असतील की बिल्डर एक प्लॅन मंजूर करतो आणि पुढे FSI वाढवला जातो. FSI वाढलं की त्याच्या फायद्यासाठी तो तिथे ओपन स्पेसेस वरती बिल्डिंग बांधतो त्याचं. आणि ह्याच्यामध्ये सर्व सोसायटीचे मेंबर दारिष्ट्य दाखवून पुढे येत नाही. मला असं वाटतं की ह्या जजमेंटमुळे महाराष्ट्रातले खूप सारे लोक पुढे येतील आणि ह्या बिल्डर्सच्या विरुद्ध अशी कारवाई घडेल अजून, असं मला वाटतंय. नक्की शिरीषजी, हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी विशेष असं सांगितलं जातंय की हे ट्विन टॉवर एका विशिष्ट पद्धतीने पाडले जातील, जेणेकरून ते उभेच्या उभे खाली कोसळतील, आजूबाजूच्या इमारतींना त्याचा त्रास होणार नाही किंवा धोका होणार नाही. साधारण शॉक ट्यूब्स किंवा इलेक्ट्रिक डिटोनेटर्स वापरले जातील असं कळतंय, ऐकिवत आहे. तुम्ही याविषयी अधिक काही सांगू शकाल पाडकामाविषयी? स्नेहाजी, हे खूपच अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, ह्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट काम करतात जे डेट्युलेशन आणि हे खूपच आधुनिक तंत्रज्ञान आहे. याच्यासाठी 6-6 महिने तयारी केली जाते आणि मग ही बिल्डिंग पाडली जाते. तर मला असं वाटतं की आर्किटेक्ट म्हणून माझं एकच म्हणणं असतं की जेव्हा ही बिल्डिंग पडेल तर 50,000 टन डेब्रिस तयार होईल. त्याच्यामध्ये स्टील, सिमेंट आहे, लोकांचं परिश्रम त्याच्यामध्ये लागलेले आहेत, मॅनपॉवर सगळी लागलेली आहे. हे सगळे परिश्रम वाया जातात, नॅचरल रिसोर्सेस वाया जातात. तर मला असं वाटतं की अशा इलिगल कामांमुळे मला सगळ्यात दुःख होतं. मी पर्यावरणचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. तर अशा याच्यामुळे एक आपल्या देशाच्या नैसर्गिक साधन सामुग्रीचे खूप मोठं नुकसान होते असं मला वाटतं. शिरीषजी, तुम्ही म्हणालात त्याच विषयी बोलायचंय की आर्थिक ज्या बाबी असं बांधकाम उभं करताना जोडल्या गेलेल्या असतात, आता पाडकाम होणार आहे, या पाडकामामधून किंवा जे या विरोधात उभे होते, ज्यांनी फ्लॅट बुक केले, त्यांचं नंतर म्हणजे त्यांना त्यांचे पैसे मिळणं किंवा त्यांची जागा मिळणं, या सगळ्याविषयी कसा विचार झाला असेल? मॅडम, ह्याच्यातनं मार्ग निघतील. मला वाटतं की जी जमीन आता जी पाडली जाईल त्याचं काहीतरी एक मार्केटची व्हॅल्यू आहे, जमीन आहे, त्यातलं काहीतरी त्याचं फायनान्शियल त्यांना रिटर्न्स मिळतील. माझं म्हणणं असतं की हे एवढं सगळं जे घडतं ना, एकटा बिल्डर दोषी याच्यामध्ये नसतो, त्याच्यामध्ये पूर्ण सिस्टीम त्याच्यामध्ये दोषी असते. तर कसं आहे की हा बिल्डर जेव्हा हे धारिष्ट्य कधी करतो, जेव्हा त्याला सपोर्टिंग सगळ्या गोष्टी घडतात, तेव्हा तो बिल्डर स्वतः घडवून आणतो आणि त्याला सगळे गोष्टी त्याला सपोर्ट करणारे असतात. बरोबर. तर मला असं वाटतं की एकट्या बिल्डरला सुद्धा आपण दोषी न मानता ओव्हरऑल सगळी सिस्टीम, आता ज्या लोकांनी परवानगी दिली त्यांचं काय, ज्या लोकांनी याला काहीतरी प्लेन कन्सेशन दिलं असेल किंवा याला रिवाईज मंजुरी दिली असतील, तर ह्या लोकांवरती काही सुप्रीम कोर्ट कारवाई करणार आहे का, फक्त बिल्डिंग पाडून आपण स्वस्त बसणार आहोत? कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी जे रूट कॉज आहे त्याच्यावरती घातला गेला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं शिरीषजी, आणि ज्या पद्धतीनं इव्हॅक्युएशन्स केली गेली या पाडकामाच्या अनुषंगानं, त्याबद्दल सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. म्हणजे लोकांना स्थलांतरित केलं गेलं, काही जे पेट्स होते त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवलं, व्हेकल्सना हलवलं गेलं. या सगळ्या इव्हॅक्युएशन प्रोसेस बद्दल नेमकं काय सांगाल? त्याबद्दल नेमकं काय वाटतं? सर, ही खूपच अभिनंदनीय गोष्ट की इतकी प्रिकॉशन घेऊन साध्या म्हणजे पाळीव प्राण्यांची सुद्धा काळजी घेतली गेलेली आहे. त्याच्यामुळे माणसांची जर काळजी घेतली गेली असेल, पूर्ण डिझास्टर मॅनेजमेंटची टीम इथे सक्रिय असेल. पण पूर्ण दिल्ली. बरं शिरीषजी, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी. आता हे पाडकामाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, आपण बघूया आता या दृश्यांमध्ये. अवघ्या काही सेकंदात या दोन्ही टॉवर्सना जमीनदोस्त केलं जाणार आहे नियंत्रित स्फोटांद्वारे, आणि अवघ्या काही सेकंदात हे दोन्ही टॉवर्स आता जमीनदोस्त होणार आहेत. न्यूज 18 लोकमतवर ही थेट दृश्य आपण बघताय. नोएडामध्ये
हे ट्विन टॉवर पाडले जात आहेत. एक 32 मजली आहे, एक 29 मजली आहे. हे उभेच्या उभे पुढच्या काही सेकंदात आपल्याला कोसळताना दिसतील. नियंत्रित स्फोटकांच्या आधारे हे ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत. काही सेकंद आता उरलेली आहेत. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. एपेक्स आणि सेयान हे 2 टॉवर आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतवर बघतो आहोत. एपेक्स 32 मजली आहे, सेयान हा 29 मजली आहे. अनधिकृत टॉवर आहे हे. 9 वर्षाचा लढा, आधी उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालय. ज्यांनी या टॉवर्समध्ये घरं घेतली त्यांनी लढा उभा केलेला आहे. आवाज होतोय आपल्याला स्पष्ट, थेट प्रक्षेपण आपल्याला दिसतंय. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. अवघ्या काही सेकंदातच आता हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त होणार आहेत. नियंत्रित डेटोनेशन त्या अनुषंगानं केलं जाईल आणि हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त होतील. आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले गेलेले आहेत. धुळीचे मोठमोठे लोळ उठत आहेत आणि ही सगळी धूळ काही काळ, काही मिनिटं आजूबाजूच्या या परिसरामध्ये अशीच पसरणार आहे. 9 सेकंद, ज्याप्रमाणे अजिंक्य आपण सांगत होतो, 9 सेकंदांमध्ये डोळ्यात देखत ही इमारत कोसळली आहे. फक्त एकदाच आवाज आला, स्फोटाचा एक मोठा आवाज आला आणि लोकांचा, तिथे जमलेल्या लांबवरून जे बघतायत त्या लोकांचा आवाज आला ओरडण्याचा. आणि काही क्षणात या दोन्ही टॉवर्सचं पूर्णपणे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झाले. त्याची थेट दृश्य आपण बघतोय. 9 सेकंदात हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झालेले आहेत. नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त काही मिनिटांपूर्वी, काही सेकंदांपूर्वी करण्यात आलेले आहेत. धुळीचे मोठे लोट उठल्याचं आपण पाहिलेलं आहे. मातीचा आता मोठा ढिगारा असणार आहे, खाली डेब्रिस असणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर. आणि आता हे धुराचे किंवा धुळीचे जे लोट आहेत ते देखील शांत व्हायला, खाली बसायला किमान एक 5 ते 7 मिनिटांचा कालावधी जाणार आहे. आणि त्यानंतर इथल्या सगळ्या या पाडकामाचा आढावा घेतला जाईल. कशा पद्धतीनं हे पाडकाम झालंय हे पाहिलं जाईल. त्यानंतर 4 वाजण्याच्या सुमारास अंदाजे गॅस आणि जे विजेचं कनेक्शन आहे, जो पुरवठा आहे तो खंडित करण्यात आलेला होता. या पाडकामाच्या अनुषंगानं तो पूर्ववत करण्यासंदर्भातले निर्णय घेतले जातील. आपण ही 2 दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो. 2 अँगलनी हे दोन्ही जे टॉवर्स आहेत कशा पद्धतीनं जमीनदोस्त केले गेले, त्यांचं पाडकाम कशा पद्धतीनं झालं हे आपण पाहतो आहोत. हे धुळीचे लोट खाली बसण्यासाठी, डेब्रिस जे जमा होईल त्यावरचा धूर बाजूला होण्याकरता स्प्रिंकल्स तिथे लावले गेलेले आहेत, जेणेकरून लवकरात लवकर हे डेब्रिस किती जमा झालंय, आजूबाजूच्या इमारतींना काही नुकसान झालेलं नाही ना, हे सगळं समजायला आपल्याला पुढचे काही मिनिटं अजून लागतील. किती मोठ्या पद्धतीने धुळाचे लोळ उठले ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. आजूबाजूचे इमारती दिसणं कमी झालं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ बघायला मिळाले. 9 सेकंदात अवघ्या या दोन्ही इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. एपेक्स आणि सेयान या अनधिकृत इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. बरोबर 2:30 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही टॉवर्सना जमीनदोस्त करण्यात आलं. नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले गेले. इथं उपस्थित काही जे नागरिक होते, जे सुरक्षित अंतरावरनं हे सगळं पाडकाम बघत होते, त्यांनी एकच जल्लोष देखील केला. आणि आता आपण पाहूया कशा पद्धतीनं हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले. वही टूटी हैं बस. नरेश केसवान, यही सोसाइटी टास्क फोर्स के हम. हमें सेलिब्रेट करते हुए दिखे, क्या कुछ कहेंगे? अब कुछ नहीं, अब जो होना था बेस्ट हुआ है, सक्सेसफुल हुआ है, एवरीथिंग इज फाइन. थैंक यू. अधिकारी प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत आहेत. ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं होतं ते यशस्वी झालेलं आहे असं ते सांगत होते. कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. उभ्याच्या उभ्या या दोन्ही जमिनी खाली कोसळलेल्या आहेत, त्या पाडण्यात यश आलेलं आहे. जसं ठरवलं गेलं होतं, जसं नियोजन केलं गेलं होतं, तसंच नियंत्रित स्फोटकांद्वारे उभ्याच्या उभ्या या इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहतो. या दोन्ही टॉवर्सना कशा पद्धतीनं जमीनदोस्त करण्यात आलं त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर.
या दोन्ही टॉवर्सचं पाडकाम आता पूर्ण झाल्याचं समोर येत आहे, मात्र धुळीचे मोठमोठे लोट उठलेले आहेत। हे धुळीचे लोट आजूबाजूच्या परिसरात आणखी पसरू नयेत यासाठी स्प्रिंकलर्सद्वारे त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतोय। आणि आपल्याला माहितीच आहे की हे धुळीचे लोट उठतील याची अपेक्षा ठेवतच आजूबाजूच्या इमारतींवर, आस्थापनांवर फायबर शीट्स टाकल्या गेलेल्या होत्या, जेणेकरून ही धूळ जास्त वेळ त्या ठिकाणी बसू नये, साचून राहू नये। आणि आपण पाहतो या दृश्यांमध्ये आता स्प्रिंकलर सुद्धा आपल्याला बाजूच्या इमारतींमधून या डेब्रिसवर टाकले जात आहेत, जेणेकरून धूळ खाली बसावी, धूर खाली बसावा। सगळं सिमेंट आणि सगळ्या गोष्टी ज्या उडालेल्या असतील त्या सगळ्या खाली बसाव्यात यासाठी सगळ्या बाजूच्या इमारतींवरून, त्यांच्या गच्चीवरून या डेब्रिसवर स्प्रिंकलर्स टाकले जात आहेत। अजिंक्य, सर्वसामान्य माणसं सुद्धा गेले 3-4 दिवस सातत्यानं नोएडातल्या या ट्विन टॉवर पाडण्याविषयी चर्चा करत होते। सातत्यानं चर्चा ही होत होती की नोएडामध्ये कुठलं ठिकाण जरी माहीत नसलं तरी सुद्धा 32 मजली ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत याची चर्चा मात्र अनेकांच्या, सामान्यांच्या तोंडी सुद्धा होती की कसे ते पाडले जाणार, आजूबाजूच्या इमारतींना काही त्रास होणार नाही ना, रहिवाशांना भीती वाटणार नाही ना, आणि मग या इमारतीत ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांचं काय होणार, असे वेगवेगळे प्रश्न चर्चेत येत होते। पण जसं शिरीष बर्वे सर काही क्षणापूर्वी आपल्याशी बोलताना म्हणाले की अनधिकृत बांधकाम सुरू होतं, जो विश्वास इथल्या ज्यांनी घर विकत घेतलंय त्यांना दिला होता तो विश्वासघात त्यांच्या समोर आला। ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी 9 वर्ष न्यायालयीन लढा दिलेला आहे। एखाद्या मोठ्या बिल्डरच्या विरोधात असा न्यायालयीन लढा देणं ही सोपी गोष्ट नसते, कारण अनेकदा सगळे रहिवासी एकत्र नसतात, त्यांची वेगवेगळी मतं असतात आणि त्यामुळे एक जोपर्यंत हे रहिवासी होत नाहीत तोपर्यंत हा लढा कमकुवत असतो। पण या सगळ्यावर मात करत आज अनधिकृत बांधकामाविरोधात यशस्वी लढा दिल्यानंतर हे ट्विन टॉवर पाडले गेलेले आहेत। अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सगळ्या बिल्डरना सुप्रीम कोर्टानं चाप दिलेला आहे। आपण पाहतो ही दोन दृश्य आपल्या स्क्रीन मधली, स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे ते धुळीचे जे लोट आहेत ते आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सध्या पसरलेले आहेत आणि स्प्रिंकलर्सच्या द्वारे त्यांना आता नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दल देखील या मध्ये मोठी मदत करत असल्याचं आपण पाहतो आहोत। दुसरीकडे स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य हे ट्विन टॉवर्स जमीनदोस्त होतानाचं, नियंत्रित स्फोटाद्वारे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आली, मात्र यानंतर धुळीचे मोठमोठे लोट उठले। अपेक्षित होतं ते, पण काही मिनिटं आता हे धुळीचे लोट खाली बसायला जावी लागणार आहेत। या सगळ्या ट्विन टॉवर्सच्या पाडकामाची चर्चा गेले काही दिवस सातत्यानं देशभरामध्ये सुरू आहे आणि आता या दोन्ही टॉवर्सचं पाडकाम हे झालेलं आहे। याबद्दलची एक प्रतिक्रिया देखील आपण पाहिली। या दोन्ही टॉवर्सच्या पाडकामानंतर आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीला धोका उद्भवलेला नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे टॉवर जमीनदोस्त करण्यात आले, त्यासाठीचं नियोजन गेले 6 महिने सुरू होतं। ट्विन टॉवर परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ते कमी व्हावं, शमावं यासाठी स्प्रिंकलर्स लावले गेलेले आहेत, जेणेकरून डेब्रिस किती जमा झाले ते पुढच्या काही वेळामध्ये कळू शकेल। सुपरटेकचे हे 2 ट्विन टॉवर होते। एपेक्स हा 32 मजली टॉवर होता, तर सेयान हा 29 मजली टॉवर होता। अनधिकृत बांधकाम झालेलं होतं, इथे फ्लॅट्स घेतलेल्यांचा विश्वासघात केला गेलेला होता आणि म्हणून 9 वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर आधी उच्च न्यायालय, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचं ऐतिहासिक असं जजमेंट दिलं आणि हे ट्विन टॉवर पाडा असा आदेश दिला। त्यानुसार हे ट्विन टॉवर पाडले गेलेले आहेत। 6 वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। नोएडातल्या सेक्टर 93A मधले हे दोन्ही ट्विन टॉवर्स गेले काही वर्ष सातत्यानं चर्चेचा विषय ठरलेले होते। या ट्विन टॉवर्सच्या बाबतीत लढा उभारला गेला आणि अखेर इथल्या या 2 ट्विन टॉवर्सना जे अनधिकृतरित्या बांधले गेलेले होते, नियमांची पायमल्ली करून बांधले गेलेले होते, ते जमीनदोस्त करण्यात आले
आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत. हे ट्विन टॉवर्स पाडले गेल्यानंतर नेमके काय परिणाम होतात हे यावर देखील प्रशासनाचं बारीक लक्ष होतं. आपण ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. धुळीचे मोठे लोट अजूनही तिथं दिसतायत. लेफ्टला तुम्ही सगळ्यात मोठं जे दृश्य बघताय ते खूप लांबून घेतलं गेलेलं आहे. या ब्रिजवर काही वेळापूर्वी खूप मोठी गर्दी जमा झालेली होती बघ्यांची. ट्विन टॉवर कसा पाडतात याविषयीची उत्सुकता होती. एकच कल्लोळ झाला लोकांमधून जेव्हा स्फोटाचा आवाज आला आणि त्यानंतर बघेपर्यंत पुढच्या काही सेकंदात म्हणजे साधारण 9 सेकंदात हे ट्विन टॉवर पाडले गेले. बरोबर आहे. आणि आपण पाहतो आहोत सध्या दृश्यांमध्ये स्प्रिंकलर्सद्वारे इथं फवारणी केली जाते जेणेकरून जी धूळ आहे आजूबाजूला ती तातडीनं खाली बसावी. या धुळीचा आजूबाजूच्या इमारतींमधल्या रहिवाशांना या पुढच्या काळामध्ये त्रास होऊ नये. स्प्रिंकलर्सद्वारे ही कशा पद्धतीनं फवारणी होती आपण पाहतो आहोत स्क्रीनच्या उजवीकडच्या दृश्यांमध्ये. आणि स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते या दोन्ही टॉवर्सचं जे पाडकाम झालं ज्या वेळेला त्यांना जमीनदोस्त करण्यात आलं त्यावेळेसची दृश्य. अनेकदा मोठमोठ्या बिल्डर्सकडून रहिवाशांना जे त्यांच्याकडे फ्लॅट्स बुक करतात त्यांना गृहीत धरलं जातं. एखादा विरोधाला उभा राहिला तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सुपरटेक कंपनीनं सुपरटेक बिल्डरनं हे ट्विन टॉवर उभे केले. अनधिकृत असे बांधकाम केलं. तिथे फ्लॅट्स घेतलेल्यांची दिशाभूल केली असा आरोप आहे आणि म्हणून हा न्यायालयीन लढा सुरू झाला सुपरटेक विरोधात. आज हे ट्विन टॉवर पाडले गेलेले सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर आणि आजूबाजूच्या इमारतींना कुठलीही त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी सगळी खबरदारी घेतली गेलेली आहे. त्याचं नियोजन 6 महिने आधीपासून सुरू होतं. स्प्रिंकलर्स लावले गेलेले आहेत जेणेकरून ही धूळ पुढच्या काही वेळामध्ये खाली बसेल. डेब्रिस किती जमा झालाय ते कळेल. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जसं अजिंक्य काही वेळापूर्वी सांगत होता पाळीव प्राणी आणि जवळपास 5000 आजूबाजूच्या परिसरातले नागरिक यांना स्थलांतरित करण्यात आले तात्पुरत्या स्वरूपात. साधारणपणे 4-4:30ला थोडंसं चित्र स्पष्ट होऊ शकेल की किती डेब्रिस जमा झालाय आणि काही नुकसान आजूबाजूच्या परिसराचं झालंय का. आपण ही दृश्य पाहतो वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य टिपलेली ही दृश्य. ज्या वेळेला हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले त्यावेळेसची ही दृश्य. आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलंच होतं. अंदाजे 5000 रहिवासी इतका आकडा होता. यासोबतच या परिसरातली वाहनं सुद्धा दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेली होती. आणि आपण जसं सातत्यानं सांगतो आहोत नियंत्रित स्फोटाद्वारे या दोन्ही टॉवर्सना पाडलं गेलं. आजूबाजूच्या इमारतींना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन हे सगळं पाडकाम करण्यात आलेलं आहे. या पाडकामाच्या बाबतीतला जो काही अंतिम अहवाल असेल तो निश्चितपणे माध्यमांसमोर देशातल्या नागरिकांसमोर ठेवला जाईलच. मात्र या पाडकामाच्या विषयी उत्सुकता होती ती उत्सुकता आता संपलेली आहे. पाडकाम आता पूर्ण झालेलं आहे. मात्र जे धुळीचे लोट आहेत जी धूळ आजूबाजूच्या परिसरात पसरतीये ती सध्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आणि याच अनुषंगानं सध्या हे स्प्रिंकलर्स या आजूबाजूच्या परिसरामध्ये फवारले जात आहेत. हे ट्विन टॉवर पाडण्यात यश आलेलं आहे. हे ट्विन टॉवर सुपरटेकचे एपेक्स आणि सेयान हे दोन्ही टॉवर पाडले गेलेत आणि जसं नियोजन होतं 9 सेकंदामध्ये हे ट्विन टॉवर पाडण्यात आलेले आहेत. नियोजन यशस्वी झालेलं आहे आणि बिल्डरना खूप मोठा चाप बसलाय की अनधिकृत बांधकाम करायचं. ज्यांनी घरं विकत घेतली आहेत त्यांना गृहीत धरायचं असं केलेलं चालणार नाही. यापुढे सुद्धा अशी कारवाई होऊ शकते. जर कोणी कोर्टात गेलं तर त्याला चाप बसू शकतो. ही जरब अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सना बसायला हवी. आजचं हे पाडकाम
दूरगामी परिणाम करणारं ठरणार आहे यात शंका नाही, कारण सुप्रीम कोर्टानं सक्त निर्देश दिलेले होते या दोन्ही टॉवर्सना पाडण्याचे, जेणेकरून अनधिकृतरित्या अशा बिल्डिंग्स, इमारती किंवा टॉवर्स बांधणाऱ्या बिल्डर्सना जरब बसेल, चाप बसेल. येत्या काळात अशा घटना देशात घडणार नाही. त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं जो हा आदेश दिलेला होता, हे जे निर्देश दिलेले होते ते अतिशय महत्त्वाचे आहेत. शिरीष बर्वे आर्किटेक्ट आपल्याबरोबर होते, ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं, किंबहुना कौतुक केलं. जे या विरोधात उभे राहिले त्यांचं कौतुक केलेलं होतं. या सगळ्या मान्यवरांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणारच आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.